नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत। सर इकडे बघा। नागपूर साहेब थोडं मागवा ना, मागं सर। अच्छा अच्छा। काळे बेची आमचे नेते, त्यांच्या वडिलाचा वारसा समर्थपणे चालवत आहेत असे 3 टर्म जिल्हा परिषद सदस्य, तसेच यावेळेचे महिला बाल कल्याण समितीचे सभापती माननीय किशोरबा पवार यांना सर्व कन्नड तालुक्यातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना वाढदिवसाच्या अनंतकोटी अशा लाख लाख शुभेच्छा। त्यांचं उर्वरित आयुष्य सुख समृद्धीचं समाधानाचं आरोग्यपूर्ण जावं अशी तुळजाभवानी चरणी सर्व जनतेतर्फे आम्ही प्रार्थना करतो। आणि आबाचे जे काही मनातील संकल्प असतील, स्वप्न असतील, ते पूर्ण होण्याची क्षमता, ताकद आई तुळजाभवानी त्यांना द्यावी अशी तुळजाभवानी चरणी विनंती करतो। मी थांबतो। भाऊ कन्नड तालुक्यामध्ये अतिशय लोकप्रिय आहे, जनतेची असंख्य कामं त्यांनी केलेली आहे, त्यामुळे ते 3 वेळ स्वतः सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत आणि आता 23 सदस्य म्हणून निवडून आल्या आणि सभापती झालेले आहेत। त्याबद्दल आपण काय म्हणतो? आबाचा स्वभाव म्हणजे सर्वांच्या हृदयात त्यांचं एक वेगळं स्थान आहे आणि त्यांचा स्वभावाच्या व्यतिरिक्त त्यांचा अभ्यासूपणा हा एक त्यांचे ॲडिशनल गुण त्यांच्यामध्ये आहेत। त्यांच्यासारखा एखाद्या विषयात त्यांनी जर त्यांचं मत मांडलं तर 10 लोकांमध्ये 100 लोकांमध्ये त्यांचं मत हे वेगळं असतं, अभ्यासपूर्ण असतं आणि जनतेला त्यांच्या समस्या सोडवणारा, त्यांच्या समस्यात सुखदुःखात सहभागी होणारा असा आबाच्या रूपानं आम्हाला कन्नड तालुक्याला एक नेता लाभलेला आहे। आणि त्यामुळेच ते 3 वेळेस नाही, पुढच्या आणखी जितक्या काही निवडणुका येतील तितक्या निवडणुकीत निवडून येतील अशी आम्हाला विश्वास आहे। नाही, आता जिल्हा परिषद नाही, आता आमदार म्हणून निवडून येतील। नक्कीच कन्नड तालुक्याच्या जनतेला आबासारखा अभ्यासू आमदार जर लाभला तर कन्नड तालुक्यातील सर्व समस्या सुटण्यास त्यांच्या रूपाने खरोखर सहकार्य होईल आणि त्या समस्या नक्कीच सुटतील असा आम्हाला विश्वास आहे। वैयक्तिक आभार मीच सोबती दिसतात, पण जनतेमध्ये मात्र ते खरडे वक्ते म्हणून वापरतात, यामागचे नीट आहे। त्यांचा जो वारसा आहे, त्यांच्याकडे जो वारसा लाभलेला आहे ते त्या पाठीमागचं खरं गणित आहेत। कारण राजकारणामध्ये कुठं काय बोलायचं, कुठं कसं वागायचं, काय वागायचं हे शिकून नाही ठरवलं जात, ते मुळात उपजत असावं लागतात आणि त्यांच्यामध्ये ते उपजत गुण आहेत। मी सुभाष काळे, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस, संभाजीनगर ग्रामीण। कन्नड तालुक्याचे भूमिपुत्र, तरुणांच्या गळ्यातले ताईत, आमचे जीवाभावाचे मित्र, आदरणीय युवा नेते, आपल्या छत्रपती जिल्हा परिषदेचे महिला बाल कल्याण विभागाच्या सभापतीचे पती, आमचे मित्र आदरणीय किशोरबा पवार यांचा आज वाढदिवस। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी व आबांच्या सर्व जीवाभावाच्या मित्रपरिवारांनी त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं आज त्या ठिकाणी आमचे सभापती मीनाक्षीताई पवार यांच्या दालनामध्ये आबांच्या वाढदिवसाचं अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आणि जिल्हाभरातून आमचे युवा नेते आबा यांना वाढदिवसाच्या त्या ठिकाणी शुभेच्छा मिळत आहेत। आणि आबा बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले, याप्रमाणे आबांचं कन्नड तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं काम आहे। आणि आबा सर्वसामान्य, गोरगरीब, सर्व शेतकरी बांधवांना, त्या ठिकाणी वंचित पीडित नागरिकांना कायमस्वरूपी मदतीची भावना आबाच्या अंगी असल्यामुळं आबावर त्या ठिकाणी जनतेचं प्रचंड प्रेम, जनतेचा प्रचंड विश्वास त्या ठिकाणी आबावर आहे।
म्हणून मी आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आबांच्या निरोगी आयुष्यासाठी पुढील वाटचालीसाठी आबांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा चिंतितो आणि आई तुळजाभवानीच्या चरणी अशी प्रार्थना करतो की आबांना या ठिकाणी निरोगी उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना करून माझ्या सर्व गोरगरीब शेतकऱ्यांच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद वतीनं आबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बांधकाम विभागाचे सभापती राहिलेले आहेत आणि जिल्हा परिषदमध्ये एकेकाळ आपल्या नावाचं वलय होतं. आता आबा 3 वेळा जिल्हा परिषदला निवडून आले, सध्या काही निवडून आलेले आहेत. मग आबांनी आता जिल्हा परिषद किती दिवस चालवावी, आमदार म्हणून आबांनी आता पुढे जाऊ नये का? तुमच्या प्रश्नाचं या ठिकाणी पत्रकार साहेबांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं. आबांना पुढील वाटचालीस खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचं कारणच वाढदिवसाच्या निमित्तानं होतं की आबा आमचे कन्नड तालुक्याचे युवा नेते, म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आज आमच्या जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य व सभापती आम्ही आबा किशोरआबा पवार यांचा आज वाढदिवस असल्या कारणाने स्वतंत्र आमच्या रेल कनकावतीनगर ग्रामपंचायततर्फे व आमच्या सर्व मित्रमंडळातर्फे त्यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो व त्यांना परमेश्वर निरोगी व चांगले आयुष्य त्यांना भविष्यात मिळो अशी मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. तसेच आमचे आबाबद्दल जर तुम्हाला सांगायचं ठरलं तर एक सर्व समावेशक आणि सर्व समाजाला सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारं एक आमच्या उमद नेतृत्व आमच्या जिल्हा परिषद सर्कलला लाभलेलं आहे. हे आमचं भाग्य आम्ही मानतो आणि यापुढेही आबाची आता हॅट्रिक झालेलीच आहे. 3 वेळेस आबा निवडून आले जिल्हा परिषदला. त्यानंतर त्यांचा मला अनुभव फार मोठा आहे. सरपंच पदापासून त्यांची सुरुवात आहे व आता मी त्यांना जिल्हा बँकेसाठी सुद्धा शुभेच्छा देतो. त्यानंतर यानंतर आमच्या पूर्ण सर्कलचा 15 वर्षात त्यांनी भरपूर विकास केला व आताही त्यांचे प्रयत्न विकास करण्याचे नेहमी चालू असतात. आज रात्री सुखादुखात जाणे सर्व प्रकारच्या गोष्टीत आबा आम्हाला साथ देतात व आमच्यासाठी धडपड करतात. तरी याबद्दल या निमित्त परत वाढदिवसानिमित्त मी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. माझं पूर्ण नाव आहे किशोर रंगनाथ वरून.